अनेक किस्से आम्ही ऐकलेत, पण एखादा किस्सा जो कदाचित नसेल सांगितला. आमची नवागडी नवराज्याची तालीम चालू होती, तालीम. तेव्हा मी असं फॉर्मली पहिल्यांदा उमेशला घरी घेऊन गेले की आई आता ठरलंय ना, आता हेच मुदी खाई झाली होती आधी तशी ऑफिशियल. तेव्हा माझ्या आईने त्याला लाडू दिला खायला. माझ्या आईने अत्यंत प्रेमाने घरी बनवलेला लाडू. ते हे तो मला आयुष्यभर आजपर्यंत ऐकवतो. कारण तो लाडू मेथीचा होता. तोही खाल्लास तू प्रियाच्या प्रेमात उमेश. ऑप्शन नव्हता माझ्याकडे. घरी बोलवा आणि मेथीचा लाडू खायला आला. तो हो म्हटला तर तोच तुमचा खरा नवरा आहे. आणि माझ्या आईच्या हातचा मेथीचा लाडू अजिबात कडुगिडू नसतो. पण तो मेथीचा आहे ना, तो बुंदीचा. उमेश म्हणजे मानलं तुला. मग मी आयुष्यात पहिल्यांदा मेथीचा लाडू खाल्ला होता. हा म्हणजे मी आधी त्याच्या आधी कधी खाल्ला नव्हता आणि माझ्यामध्ये त्यानंतरही मी पुन्हा खाण्याची हिंमत करणार नाही. तुला काहीतरी झालं होतं तेव्हा, म्हणजे इंडायजेशन का काहीतरी आणि आमच्याकडे आई, मी म्हटलं तसं आई सुगरण होती त्यामुळे आमच्या घरी सगळं केलेलं असायचं. तर आमच्याकडे आवळ्याचं सरबत आईने केलं होतं. ते एकदा मी याच्यासाठी घेऊन गेले होते. तर आईला तिथे डाऊट आला होता, ज्या मुलासाठी ही आवळ्याचं सरबत नेते, रसना बिस्ना नाही, आवळ्याचं सरबत नेते, तिथे काहीतरी गडबड आहे. कुछ तो है. त्याला ते चालू आहे म्हणजे काहीतरी मुलीचं.